जनमताचा जो रेटा आहे, तो आवश्यक असल्याने लोकांना समजेल या प्रकारे आपल्याला प्रदूषणाचा निर्देशांक द्यायला पाहिजे. त्याला हवेचा गुणवत्ता निर्देशांक असा म्हटला जातो. मग त्याचं काय आहे, त्याला बाकीचे प्रदूषकं कुठली आहेत वगैरे हे लक्षात ठेवायला लागत नाहीत. पण त्याच्या 6 श्रेणी केलेल्या आहेत. म्हणजे 0 ते 50 ही श्रेणी जी आहे त्याला आपण नाव दिलेलं आहे चांगली श्रेणी म्हणून. आणि त्याच्यात सर्वसामान्यांना सगळ्यांना ही चांगली श्रेणी आहे. त्याच्यामुळे कोणावरही परिणाम होण्याचे कारणं फार कमी असतील. आणि त्याला हिरवा रंग दिलाय. म्हणजे जर निरक्षर जरी माणूस असेल ना, तरी त्याला त्या रंगावरून कळेल, की इकडचा हवेचा गुणात्मक दर्जा हा चांगला आहे. त्याच्यानंतर 51 ते 100 ही जी आहे ती आपण समाधानकारक आपण म्हणतो. समाधानकारक म्हणजे काय? तर सर्वसामान्य माणसांना ती चांगली आहे. पण जी संवेदनशील किंवा अतिसंवेदनशील असतील, त्यांच्यासाठी ती थोडी त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. मग 101 पासून पुढे 200 याला आपण म्हणतो, की मध्यम प्रदूषित. मध्यम प्रदूषित म्हणजे काय? की वृद्ध लोकं, बालकं, गर्भार बायका ह्यांना विशेष काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर आणि त्याला आपण रंग दिलेला आहे, तो आपण पिवळा रंग दिलेला आहे. त्याच्यानंतरचा आपला टप्पा येतो, तो म्हणजे 201 ते 300. त्याच्यामध्ये की ही हवा वाईट आहे, प्रदूषित आहे, असं आपण त्याच्यात सांगतो आणि त्याच्यात सर्वसामान्यांना सुद्धा किरकोळ त्रास होऊ शकतो. पण ज्यांना अस्थमा, सीओपीडी वगैरे ह्याचे त्रास आहेत, त्यांना ही विशेष काळजी त्यांनी त्या एरिया टाळायला पाहिजेत. त्याच्यानंतर आपला येतो तो अति खराब. हे 500 पर्यंतची जी स्केल आहे आणि तेव्हा सगळ्यांनाच त्रास होऊ शकतो आणि 500 पेक्षाही जर पुढे गेलं तर आपण समजू शकतो की ही आणीबाणीची परिस्थिती आली आहे आणि त्याच्यावर युद्ध पातळीवर काहीतरी प्रशासनाला करायला हवं. आता ह्याच्यात जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे, हे कशावर निर्भर करतं? तर आपल्या आरोग्यावर जे काही परिणाम होतात, तो त्या प्रदूषकावर आणि तो प्रदूषक म्हणजे पार्टिक्युलेट मॅटर. हा पार्टिक्युलेट मॅटर म्हणजे हे जे काही धुळीचे कण आहेत, हे धुळीचे कण जेव्हा तरंगत राहतात हवेत आणि मग श्वासामार्गे आपल्या शरीरात शिरतात, ते जास्त घातक असल्यामुळे त्यांना जास्त महत्त्व आहे आणि त्यांच्या प्रमाणावर आपल्याला हा इंडेक्स काढला जातो.